मी गावाला गेलेली 26 एप्रिलला, तेव्हा माझ्या अंगावरती, हातावरती आणि एक पाठीवरती फोडी आली. फोडी आल्याच्या नंतर मी पहिली फोडी पाठीवर आले तर खाज उठते म्हणून खाजवली, तर त्याच्यामध्ये पाणी निघायला लागलं आणि ती फुटली आणि एवढी खाज करायला लागली ना, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 तारखेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारीखला पूर्ण चेहरा माझा आणि पूर्ण बॉडी भरली तर फोड्यांनी भरली आणि एवढी खाज उठत होती की मी तेल लावत होती तरी पण थोडा कमी वाटत होता, परत खाज उठत होती आणि असं भरपूर प्रमाणात खाज उठायची. एवढी खाज उठायची की मी केळ्याची पानं असतात ते पानावरती झोपायची, कपडे नव्हते. म्हणजे इतकं तुम्हाला त्रास व्हायचा? संपूर्ण अंगाला आला होता फोड्या? पूर्ण अंगाला आलेल्या आणि एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या. तुम्ही दाखवा जरा. हे तुमच्या चेहऱ्यावर संपूर्ण फोडे आलेला आहे. असं फोड्या तुमच्या संपूर्ण अंगाला आला होता? हे 27 तारखेचा आहे फोटो, पण 28 तारखेला पूर्ण चेहरा माझा मोठे झालेले. म्हणजे आता ह्याच्यात जे बारीक बारीक दिसतात पण ह्याच्यापेक्षाही मोठे आले होते का? मोठे झाल्यानंतर वाढत गेल्या आणि पूर्ण म्हणजे एवढ्या मोठ्या झाल्या की हात असा फिरवला की हाताला पूर्ण ते जाड लागायचे मला आणि मी पूर्ण केळीच्या पानावरती झोपायची. म्हणजे इतकं तुम्हाला त्रास व्हायचा की तुम्ही केळीच्या पाण्यावर झोपायचे? अशी आग व्हायची, फोड्यामधून आग आणि जळजळ व्हायची. माझ्या जिभेला, घशाला, कानामध्ये फोड्या आलेल्या आणि मला खूप दुःख झालं की एवढा फोड्या कुठून आल्या मला आणि मला जाम वाईट वाटत होता फोड्या बघून असं. मग ताई तुम्ही कसे बरे झाले? सर्व फोड्या कसे निघून गेले? मी रोज प्रार्थना करायची, पापांची क्षमा मागायची, पण काही कमीच व्हायची नाही. मग 6व्या दिवशी मी प्रभूला म्हटले, प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करत नाही का? असं बोलल्याबरोबर प्रभूने मला अय्यूबचं वचन आठवून दिलं. पुन्हा मी लॉक झाले आणि ते वचन चालू असताना मला सिस्टरांसारखा आवाज येत होता आणि मला वचन त्याची मुलं मेली आणि पूर्ण त्याची संपत्ती चोरीला गेली. म्हणजे तुम्हाला त्यावेळी योबाच्या सर्व दृष्टांत आठवण होतं, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जे जे घडलं आणि त्यावेळी तुम्हाला सिस्टरांचा आवाज देखील येत होता? त्याच्यासारखा आवाज येत होता मला. पूर्ण मी लॉक झालेली, माझ्या बाजूला कोण होतं मला समजत नव्हतं, एवढी मी लॉक होते. आणि अय्यूबची बायको बोलते की हां तुला एवढे अंगाला एवढे तुला त्रास होतोय तरी तुझा देव तुला बरा करत नाही का? अशी ती जोरात एवढी बोलली. मग नंतर काय घडलं? आणि अय्यूब बोलला धन्य त्या देवाचे नाव. तेव्हा बोलून झाल्याच्या नंतर मी पूर्ण नॉर्मल झाल्याच्या नंतर मी बोलली धन्य त्या देवाचे नाव. अशी पटकन बोलल्याबरोबर जे मला मागून आलेल्या ना फोड्या, जेवढ्या अंगाला मागून तेवढ्या नष्ट झाल्या, गायब झाल्या आणि अगोदर सुरुवातीला आलेल्या ना त्या सुकल्या म्हणजे छोट्या झाल्या एकदम. जे मोठे होते ते छोटे झाल्या आणि आजूबाजूला थोडं लाल झालं आणि एकदम माझी बॉडी तिथपासून सुकायला लागलं. हळूहळू मी प्रार्थना करत होती, पापांची क्षमा मागत होती, मी देवाकडे विनंती करत होती की प्रभू माझं हे सगळं शरीराला आलेलं पूर्ण निघून जाऊ दे, म्हणून मी देवाकडे विनंती करत होती. आणि तेव्हापासून हळूहळू तुम्हाला आजारमुक्ती मिळत गेली. आता तुमचा पूर्ण चेहरा एकदम क्लिअर दिसते. म्हणजे जे मोबाईलमध्ये दिसत होते की संपूर्ण चेहऱ्याला बारीक फोड्या होते, नंतर मोठे झाले आणि आता पूर्ण देवाच्या कृपेने तुम्ही बरे झालेले आहात. झालं पूर्ण 3ऱ्या दिवशी माझे एकदम शरीराच्या लेवलला झालं पूर्ण. म्हणजे इथे हाताला पण होता का तुम्ही म्हणताय? पण होत्या, पूर्ण लेवलला झाले. हे जे डाग दिसतात, मोठे डाग दिसतात, हे सर्व का? सर्व. हा, मोठे होते डाग, एकदम छोटे वाटतात पण खूप मोठ्या होत्या. प्रभू येशूने तुम्हाला अद्भुत रीतीने बरा केलेला आहे. सर्वांनी मोठ्याने डाला वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.